या साईडला तरबाच्या सायाने गटा कसा खेचला तर ते बघूया. चला सकाळी गेलेले आता आले थोडा पाय सोलट आहे त्यातलं समाधान. चला असं साईडला तिथे गणेश दादा आहेत आणि आपले इतर बंधू आहेत. यांनी रात्री जाळी टाकलेली, त्या जाळीला त्यांना शिंगाले बोलतो, शिंगाल्यांची पेंड पडली. पेंड हे बघा, बेंडाई बोलते, ते वाटवण्याचं काम सुरू आहे. बघा याचा जो काटा असतो ना एकदम डेंजर असतं. हे बघा असे काटे वाटवले जातात आणि काटे वाटवल्यानंतर तो या साईडला असे जमा करून ठेवले जातात, शक्यतो कोणाच्या पायाला लागावे ना म्हणून. आता हे शिंगाली वाटवताना जवळजवळ त्यांना अर्धा दिवस झाले. बघा नुसतं पेंट पडली, पेंट बाप रे बाप. काही वेळेला मावरा आला की एवढं येते की जाम येते, फुल येते, टाक्या एवढे येतात. ते बघा एवढे सोलट आहेत, हे फेकून देतो बंदरावर. जर 5 ते 6 किलो सोलट आहे ते बघ बंदरावर फेकून दिले. नमस्कार मंडळी, मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी सासरवाडीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज चला सकाळचा टाईम आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मागील व्हिडिओला तुम्ही मस्तपैकी प्रोत्साहन भेटलं व्हिडिओला की पाग मासेमारी कशी केली जाते, पागाच्या सहाय्याने करपारी सोलट कसे पकडले जाते, वांडा एक प्रकारचा कादाव बोलू शकतो आपण. जीवना कोलीवाड्यातला आपण आलेलो, सासरवाडीला आलेलो. तिसरा दिवस आहे आज आपला. व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. सकाळचे वाजलेले 6:45. सर्वांना गुड मॉर्निंग. चला खूप मजा मस्ती यामध्ये तुम्हाला पाहायला पण भेटणार आहे. चला व्हिडिओचा आनंद घ्या. या साईडला दिसतं शिव मल्हार बोट दिसते. आजच मुहूर्त होता त्यांचा. आता पहिल्या जाळी भरली आणि चालले सोलटाना चाललेत. भुवन आहे आणि आपले काही मित्र परिवार आहे. चला या साईडला काही जण भिंजा वाटवताना दिसत आहेत, तर काही जण जाला भरताना. या साईडला आपली जी शिव मल्हार बोट होती ते पहिल्यांदा चालले. आज मुहूर्त होतं तिचं, पहिल्या चालले. जाला भरून वगैरे झाले, आपल्याला झाला थोडा लेट झाला. तर चला एलकोट जय मल्हार रायमोळी चौधरी म्हणून व्हिडिओला आता सुरुवात केलेलीच आहे. अचानक वाढलेत भरपूर सोलट टायगर, त्यामुळे होड्या पण आता आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. आणि एकदम लांगीला एकदम दरी बोलतो त्याला, दरीमध्ये सोलट आहे. आता आपण आहोत ते पांढरी डगरं आहेत त्यांच्या इथे आहेत. चला शिवर्धनला आपण आलो, सासरवाडीला आलो. तिथे सगळे कॉम्पिटिशन सुरू आहे घटकांची, कारण सोलट एकदम दरी आला. जो जागा भेटेल तिथे रापण टाकतंय. चला तर इथून आपण जाणार आहोत बंदरावर, त्या साईडला जाणार आहोत, त्या साईडला पण. आणि आता आपण आलोय जेटीवर आलोय. या साईडला बघू शकता, मागील व्हिडिओमध्ये बघितलं असणार तुम्ही, पागाच्या साहाय्याने कशा प्रकारे प्रॉन्स पकडलेला, टायगर प्रॉन्स. त्या दिवस भरपूर जण होते, आज कमी आहे, रिपोर्ट कमी आहे, त्यामुळे माणसं पण आज कमी आहेत. चला सकाळचा टाईम आहे. आता आलोय आई वाघजाई बोटीजवळ आलोय आणि आपलं मित्र आहे किशोर, त्या भिंजानं गेलेला, भिंजा मासा पडला. चला काम थोडा त्याचं सुरू आहे आता भिंजा वाटवण्याचं. तर मंडळी आता आपण आलेलो श्री गुरुदेव बोटीजवळ आलेलो. गटक बोलतो आपण त्याला. त्याचं नाव काय बोललास? जयेश दादा आहेत आणि त्याची फॅमिली आहे. हे बघा हे रात्री गेलेले, सोलटाना गेलेले आणि त्यांना मावरा भेटला. मावरा बोलतो आपण, सोलट टायगर आता जितो जायलोय जीवनामध्ये. सदर्व खूप टायगर आलेला आहे. चला हे बघा वाटवण्याचे काम सुरू आहे. सकाळ पहाटेपासून म्हणजे रात्री गेले आणि रात्री त्यांनी टाकलेले ना, रात्री टाकलेले. त्याच्यानंतर ते खेचून आणले आणि पूर्ण आता जवळजवळ त्यांना दिवस जाईल ते वाटवण्यासाठी. एक छोटीशी आपली कोली बांधवाची मेहनत मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. जीवना कोलीवाड्यातला आपण आलेलो आहेत. नुसतं आपण मावरं नाही दाखवत, त्यामागे त्यांची काय स्ट्रगल असतो, मेहनत असतो ते दाखवत असतो. सकाळी पहाटे उठून जायला लागते होडीवर आणि त्याच्यानंतर अशी मासली वाटवायला लागते. वाटून दाखव. हे बघ गटली भवेश असा आमचा जो भाऊ आहे ना, त्याला सांगायचं होतं, त्याला पण व्हिडिओ बनवायला आवडतात. हे बघ असे पण व्हिडिओ बनव, दाखव वाटून. बघ आपण असं मधनं वाटवतो. बघ या साईडला मधनं असं वाटवलं, म्हणजे प्रकार आहेत वेगवेगळे वाटवण्याचे. आता या साईडला शेफ्टीच्या साईडने सोलट पण आहे. हां सोलट टायगर सगळं मिक्स आणि बोंबील. आता शेफ्टीच्या साईडने कसं वाटवलं जातं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा ही शेफ्टी आहे. टायगर दाखव. हां टायगर दाखव, वाटून दाखव. बघा शेफ्टीच्या साह्याने प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते. शेफ्टीच्या साह्याने सौर पडते ना. चला किती आहे अंदाज?
70-80 किलो आहे. म्हणजे बघा मेहनत करून जर फळ भेटलं ना तर त्याला फायदा नाही. म्हणजे रात्री जाऊन खूप मेहनत करायला लागते यासाठी. आणि मेन गोष्ट असतं ते जालीसाठी पैसा. बघा सदर्व जीवनातला टायगर जिंदो झालो आहे. आणि काही जण म्हणतात की हा गुजरातवरून आला आहे. जो गुजरातचा डॅम्प होता तो 2 महिने आपली मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्या कालामध्ये हे छोटे पिल्ले सोडली जातात नदीमध्ये किंवा मोठे तलाव असतात त्यामध्ये. तेच पाण्यात वाहून पावसाने आलेत समुद्रातला. आणि योगायोगाने या साईडला आहे भगवान दादा आहेत, त्यांची होडी आहे. श्री गुरुदेव होडी आहे. आणि बघा वाटवण्याचं काम सुरू आहे. आता काय बोलायला या सोलाट जे आलेत ते पहिल्यांदाच आलेत ना? पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ 10-15 वर्षानंतर. हां म्हणजे नशिबाने आलेत. चला. आणि हाय आलेत ते आता बाजी मारूनच घ्यायचे. नाही दिवस नाही सकाळ. हाय त्यातला मेहनत करायला पाहिजे. कारण हां हे काय घटली. या दादाची पण इच्छा होती ते व्हिडिओ बनव. मी पण थोडा असा घाबरत बोलू काय बोलतील काय. हां पण नाही ते त्यांनी स्वतःने सांगितलं की चला व्हिडिओ बनवा. हां धन्यवाद जयेश दादाने खास आपल्याला इन्व्हाइट केलं की बोलते सुरुवातच कर व्हिडिओ बनवायची. तर इथून आपण सुरुवात केलेली आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे कशा प्रकारे सोलट मासेमारी केली जाते त्यावर आधारित आहेत. या साईडला मावरं वाटवण्याचं काम सुरू आहे. सोलट वाटवणं आणि नुसतं सोलट ना त्यामध्ये बोंबिले असतील, लेपटे असतील, ढोमे असतील, सगळ्या प्रकारचा मावरा आहे. एक प्रकारचा कादाव. चला धन्यवाद. या साईडला इतर जे आपले माता भगिनी बंधू आहेत ते कोण भिंजाने गेले आहे, कोण सोलटाने गेले आहे. त्यांचं काम सुरू आहे. त्याची मेहनत बघू शकता. भर उन्हातला मेहनत आहे. रात्रीपासून सर्व काम करतात. त्यांना आता जवळजवळ संध्याकाळ होईल. या साईडला बघ बोंबील लागलेत या होडीला. आणि मंडळी मेन गोष्ट असं ना हे बोट बोलता पण ही जी होडी असते ती खेचायला माणसं लागतात. ते बघा मेहनतीचं काम. प्रत्येक टायमाला मी सांगतो की मेहनत त्यासाठी मेहनत बघा तुम्ही. जवळजवळ 7 ते 8 माणसं लागते बोटी खेचायला. प्रत्येक टायमाला बोट खेचली जाते आणि तीच बोट जाता वेळेस पाण्यातला ढकलली जाते. बघा या साईडला असं जाळी असते. ती जाळी सुकावी नाही म्हणून त्यावर असं पाणी मारलं जाते. शिवसमर्थ बोटीजवळ आलेले आहेत आणि सर्व त्यांची फॅमिली आहे. सकाळी पहाटे गेले आणि त्यांना लागलेले बोंबील लागल्यात. म्हणजे कोणाला टायगर प्रॉन्स लागलेत तर कोणाला बोंबील लागलेत. सर्व नशिबाचा खेळ आहे. या इथे वाटवण्याचं काम सुरू आहे. बोंबील वाटवण्याचं काम सुरू आहे. मावरा बोलतो आपण त्याला. या साईडला दिसतं रावस. होडीला बोंबील पडला. आणि हे मंडळी वाटवण्यासाठी ना पूर्ण दिवस जाईल दिवस. आता सकाळपासून त्यांची मेहनत सुरू आहे. जवळजवळ संध्याकाळी येईल. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे हातामध्ये हँडग्लोव्ज घाला. ज्या हँडग्लोव्ज नाही घातलेत ना तर तुमचे जे बोटं असतात ना पूर्ण लाल होतील. कारण त्याचा जो काटा असतो तो या बोटामध्ये घुसला जातो. आणि बोटं बघायची फुगली जातात माझ्यासारखी. कारण मी याचा स्वतः 3 दिवस अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात भारी म्हणजे एकदा कादावाला ना मावरा खाण्याची असं मजा. रावस मासा दिसतं आपल्याला. आणि सर्व आपले कोली बांधव भगिनी माता भगिनी मेहनत करताना दिसत आहेत. यासाठी जाला भरण्याचे काम सुरू आहे. या साईडला दिसतंय सागर ब्रो दिसतंय. रात्री गेलेला आपण सोलटाना सोलट पडलं. टायगर जितो आहे. जीवनातला सदर्व टायगर चालू आहे. हो नमस्कार. जय सियाराम. हे सोलट चला. आणि मेन गोष्ट नुसतं सोलट नाही तर रात्री जाऊन खूप मेहनत करायला लागते. सोलटान ते वाटवण्याची असं ना ती मेहनत आता दिवसभर मेहनत करायला लागते. पूर्ण हाताना भोग पडतात. त्याबरोबर सागर काय सांगशील? सागर काहीतरी सांगेल बाईट. सागर आता मूड नाही सागरचा आता मूड नाही कारण काम करायचं आहे. जर बोललो तेव्हा काम राहील तसाच. चला टायगर प्रॉन्स बघू शकता. इतर पण आपले जे कोली बांधव आहेत त्यांचे कोण भिंजा वाटवते कोण जाला वाटवते. काम सुरूच आहे या साईडला. जीवना कोलेवाड्यातला आलेलो आजचा आपला 3रा दिवस आहे. असं साईडला तिथे गणेश दादा आहेत आणि आपले इतर बंधू आहेत. यांनी रात्री जाळी टाकलेली. त्या जाळीला त्यांना शिंगाले बोलतो. शिंगाल्यांची पेंड पडली. पेंड हे बघा बेंडाई बोलते. ते वाटवण्याचं काम सुरू आहे. बघा आता जो काटा असतो ना एकदम डेंजर असतं. हे बघा असे काटे वाटवले जातात. आणि काटे वाटवल्यानंतर तो या साईडला असे जमा करून ठेवले जातात. शक्यतो कोणाच्या पायाला लागावे ना म्हणून. आता हे जालीला पडले शिंगाल्या बापरे बाप. हे वाटवसपर्यंत या दादांचं दम निघेल. अख्खा दिवस जाईल. आणि ते शिंगालीचे जे काटे असतात ते बघा कसे आपण हाताने असे मोडतो. या साईडला बघा पक्कड
टेक्नॉलॉजी म्हणजे हाताला काटा लागू शकत नाही ना. चला करू देताना काम त्यांचा अख्खा दिवस जाईल ते वाटवण्यातच. खूप शिंगायला लागलं. गटली शिंगाल्यांची गटली ही घे खा शिंगाले. हा साईडला तरबाच्या सायाने गटा कसा खेचला तर ते बघूया. चला सकाळी गेलेले आता आले. थोडा पाय सोलट आहे त्यातलं समाधान. चला समोर दिसतो जीवना बंदर. पावसाची पण सुरुवात झाली. हळूहळू पाऊस पण आलेला आहे. समोरच आहे तो श्रीवर्धन बीच. पावसाने पण मस्तपैकी हजेरी लावलेले आहे. फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला अशात नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये.